स्टार्ट. नमस्कार मंडळी, जय गजानन, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज दिनांक 4/10/2025 ला जो महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांचा आक्रोश चालू आहे. किसान की जो बात रखने वाले श्री मंगेश साबड़े, एक गांव के ग्राम पंचायत के सरपंच यानी ये होता है सरपंच यानी ये होता है गांव का मुखिया, प्रमुख गावाचा मुखिया, प्रतिष्ठित व्यक्ती जो ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक ठराव पास केल्यावर त्या ठरावाला प्रधानमंत्री सुद्धा कापू नहीं सकते, कट नहीं कर सकते, कैंसिल नहीं कर सकते, निरस्त नहीं कर सकते. ऐसे सरपंच को आज एक गांव के प्रतिनिधि होने के बावजूद पूरे महाराष्ट्र में उनको संघर्ष करना पड़ा है. कल का उनका 5वां दिन था. काल त्यांचा 5वां दिवस होता अन्न त्याग उपोषणाचा. रात्री 11:30 वाजता मी त्यांचा जेव्हा व्हिडिओ पाहिला, उनके नाक में से खून बह रहा था. तो एक ऑफिसर आए थे वहाँ, तहसीलदार थे कि कलेक्टर थे, या कलेक्टर से बात हो रही थी सीएम साहब की. कलेक्टर सर बोल रहे थे कि आपने अपनी बात रख दी है, ठीक है, लेकिन आपकी बात सुनने वाला ऊपर कोई नहीं, उनको टाइम नहीं, त्यांना टाइम नहीं असे म्हणून त्यांनी फोन मंगेश भाऊ साबड़ेंनी दूसरे अधिकारी के पास फ़ोन दे दिया और बाद में उन्होंने बात नहीं की. महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे, जनसामान्यापासून ते राजकारणापर्यंत, राजकारणापासून ते राजकीय सेवेपर्यंत ज्या ज्या मुबलक गोष्टी जनसेवकांना, रयतेला मिळणार आहे त्या प्रोव्हाइड केल्या महाराजांनी. त्यात अमरावती जिल्हा असा विशेषतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज असे काही थोर संत होऊन गेले. अमरावती जिल्ह्यामध्ये MS27 अमरावती जिल्हा पालकमंत्री बावनकुळे सर यांना कळकळीची विनंती आहे. 108 करोड जे तुम्ही अमरावती जिल्ह्याला दिले आहे ते पर्याप्त नाही. मंगेश भाऊ साबड़े सिल्लोड येथे जिल्हा अहमदनगर नाही, जिल्हा औरंगाबाद, आता ते नाव संभाजीनगर, उपोषणाला 5वा दिवस कालचा होता, आज 6वा दिवस आहे. एका गावाचा जेव्हा सरपंच